सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। काही महत्त्वाच्या घडामोडींनी आपण सुरुवात करणार आहोत। पाण्यासाठी जो संघर्ष करावा लागतोय त्याची ही वेदनादायी अशी गोष्ट आहे। हंडाभर पाण्यासाठी जीव गमावलेल्या यवतमाळ जिल्ह्यामधल्या वेदिका चव्हाणची दुर्दैवी कहाणी एबीपी माझानं जगासमोर आणली। मात्र यवतमाळमधल्या त्या पंचक्रोशीमध्ये पाण्यासाठी जीव गमावणारी वेदिका ही काही एकटी नाहीये। गेल्या काही वर्षांमध्ये 6 जणांचा पाण्यासाठी मृत्यू झाल्याचा कारेगाव पाड्यावरच्या लोकांचा दावा आहे। कारेगाव बेड्यावरच्या महिला आणि मुली कोणताही धोका पत्करून रोज हंडाभर पाणी भरतायत आणि ही दृश्य आपण बघतोय। अंगावरती अक्षरशः काटा येईल, थरकापही आपला उडू शकतो। मेट्रो बुलेट ट्रेनची भाषा करणारा हाच आपला औद्योगिक महाराष्ट्र आहे का, असा सुद्धा प्रश्न आपल्याला पडतो। हंडाभर पाण्यासाठीचा हा संघर्ष तुम्ही स्वतः बघा। अत्यंत धोकादायक विहिरीमध्ये महिलांना पाण्यासाठी जीव धोक्यात घालून उतरावं लागतंय। तीव्र उतार असलेल्या या विहिरींमधून तब्बल 10 महिला जीवाची बाजी लावून साखळी करतात आणि तेव्हा कुठे एक घागरभर पाणी वरती येतं। आज कम पाणी भगवान मालक हरी रोज हाथ सामारू येला आई जानू गड़ा बुडानू ओन वासनु खानू तू कोणी कन बहाने ती हो हो ज्याच्या जा गुंडा आहे जा असल आहे बोलने वाली तुझ्या बहन की बाइट करून कभी कौन देगा ना कसं लड़का ना लड़की कौन देगा ना बोलो एक यो गांव मध्ये मी विषय मांडला हात विषय मांडला हां क्या मानने वाला तू बोलने है क्या रहीना तासिका अपना बच्चे तो क्या बनाए नाने नाने तरी दो वो पैसा चालू तो रही अरे एवढा तो होता नहीं है तुम घासी डाल तू आता फिरे तरी तर यवतमाळ मधली ही सगळी दृश्य आपण बघतोय आणि गेल्या काही वर्षांमध्ये याच भीषण पाणी टंचाईमुळे तब्बल 6 जणांना आपला जीव गमवावा लागलेला आहे। पाण्यासाठी वणवण करत असताना त्यांचा जीव गेलाय असा दावा सुद्धा कारेगाव पाड्यावरच्या लोकांनी केलाय। आपण ही दृश्य सुद्धा बघतोय कारेगाव बेड्यावरची। कारेगाव जवळच्या पारधी बेड्यामध्ये पाण्याचा कायमस्वरूपी स्रोत नाही आणि त्यामुळे एका शेतातील अत्यंत धोकादायक विहिरीत अशा पद्धतीने धोका पत्करून महिलांना पाणी भरावं लागत आहे। गेल्या काही वर्षात अशाच पद्धतीने जवळपास 6 जणांचा, ज्याच्यामध्ये महिलांचा, लहान मुलांचा आणि वृद्धांचा समावेश होता, 6 जणांचा पाणी भरताना याच ठिकाणी मृत्यू झालेला आहे। त्यामुळे कारेगाव जवळच्या या पारधी बेड्यामध्ये पाण्याचा एक कायमस्वरूपी स्रोत या ठिकाणच्या रहिवाशांना मिळावं आणि त्यासाठी प्रशासनानं लागलीच प्रयत्न करावे याची नितांत गरज आहे। तर कारेगावच्या पारधी पाड्यावरती सुमारे 400 नागरिक राहतात, पण त्यांच्यासाठी या धोकादायक विहिरीशिवाय पाण्यासाठी दुसरा कोणताही पर्याय नाहीये। वस्तीच्या शेजारून एक अत्यंत घाणेरडा असा नाला वाहतो, त्यामुळे लोकांना एकतर त्या घाण नाल्याचं पाणी भरावं लागतं, तेच पाणी प्यावं लागतं, किंवा मग जीव मुठीत धरून या धोकादायक विहिरीमध्ये उतरावं लागतं। धोका पत्करून पाणी भरताना गेल्या काही वर्षांमध्ये 6 गावकऱ्यांचा मृत्यू झाल्याचं गावातल्या लोकांनी सांगितलंय। कोरेगाव वस्ती झुडपी जंगलामध्ये वसली आहे आणि त्यामुळे इथल्या पारधी बांधवांना
या ठिकाणी स्वतःची विहीर खोदण्याची किंवा पैसा गोळा करून बोरवेल करण्याची परवानगी सुद्धा नाहीये आणि प्रशासनही त्यांच्या पाण्यासाठी कोणतीही व्यवस्था करत नाहीये. कारेगाव पारधी बेड्यावरची धोकादायक स्थिती ग्रामस्थांनी एबीपी माझाकडे मांडलेली आहे. त्यांच्या शब्दामध्ये त्यांच्या या व्यथा ऐकूयात. 6 लोकांचा जीव विहिरीमध्ये गेला आहे सर. आणि भरपूर लोकांना टोंगळ्याला लागतात, हाताला लागतात, घसरून पडतात, गुंड घसरून पडतात. बरसातीमध्ये जर चिखल झालं त्याच्यामध्ये घसरून पडतात, कोणाच्या डोक्याला लागतात, कोणाच्या हाताला लागतात, कोणाच्या पायाला लागतात. आणि असं गांडणामध्ये खूप सारे वेले होते सर. असे वेले होते की माणसाला असं वाटते की आता बस करा, जाऊ द्या, मेलं तरी चालते, पण या विहिरीचं पाणी नाही आणायचं. पाण्याची मूलभूत सुविधा नाही आहे. यांना अशा विहिरीत पाणी भरावं लागते आपल्या जीवावर उदार होऊन. आज प्रशासनाला हेच म्हणणं आहे का तुम्ही जनावरांसाठी सुरक्षा देता, पाण्याची सुविधा करता, सगळ्या गोष्टी करता, पण मानवाला जीवन जगण्यासाठी त्याच्या मूलभूत गरजा मिळाल्या पाहिजे. त्याला अन्न, वस्त्र, निवारा, पाणी, जागा, शिक्षण ह्या गोष्टी मिळाल्या पाहिजे. याकरता प्रशासनाने पारधी बेड्याकडे लक्ष देण्याची गरज आहे सर. या आदिवासी विभागाच्या अंतर्गत हजारो करोड रुपयाचे या वंचित शोषित आदिवासी लोकांसाठी बजेट मानला जातो, तरी पण या आदिवासी पारधी समाजापर्यंत पोहोचत नाही. ही एक आमच्या संघटनेसाठी किंवा आमच्यासाठी किंवा मानव समाजासाठी हे दुःखाची बाब आहे. भारतामध्ये अमृत महोत्सव वर्ष माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी मानवलेलं आहे, तरी पण आजही या पारधी समाजापर्यंत विकासाची गंगा पोहोचलेली नाही. माझी विखे साहेबांना विनंती आहे की जे पारधी विकास पॅकेज अंतर्गत मोठा बजेट निर्माण करावं आणि या संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यांचा विकास करावा हीच आमची विनंती आहे. त्यामुळे ही सगळी